भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न बौद्धिसत्व संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सम्राट अशोक, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, माता रमाई, सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करून आज 27 मे माता रमाईंचा 91वा स्मृती दिन असताना अभिवादन करतो. त्यांना अभिवादन करण्यासाठी मी वरळी येथील त्यांच्या जे दफनभूमी आहे माता रमाईंची तेथे गेलो होतो. म्हणून येण्यासाठी मला उशीर झाला. ते संपूर्ण आता स्मारक म्हणून आता डिक्लेअर करण्यात आलेलं आहे वरळी येथे. बऱ्याच वर्षाचा प्रयत्न होता. 35 ला माता रमाईंचा दफनविधी झालेला आहे. तिथे अग्निसंस्कार नाही आणि ते जरा सगळ्यांना माहिती होती. स्मशानभूमीपासून ते अलग प्रकारे जागा आहे. मगाशी देखील माझ्या उद्बोधक भाषणामध्ये मी सांगितलं, भैयासाहेबांनी आम्हाला दाखवलेली आहे त्या काळामध्ये. म्हणून आता त्याच्यावरती वाद होऊ शकत नाही. त्या जागेचा 7-12 माता रमाईंच्या नावाने करण्यात आले. 3 वर्ष लागली. भाई गिरकरांचं देखील सहकार्य मोठं होतं. मी तर 3दाच कमिशनरला भेटलो होतो. परंतु देशामधलं किंवा महाराष्ट्रामधलं असं बघितलं झालं तर स्मशानभूमीमध्ये असं कोणाचं स्मारक होत नाही. ते पहिल्यांदा मला वाटतं माता रमाईंचं आपण करून घेण्यात आलेलं आहे. स्मृती दिनाच्या काही आठवडाभर पहिले जे काय महापालिकेची सभा झाली आणि त्याच्यामध्ये 1,17,00,000 रुपयाचा निधी देखील त्यांनी अलॉटमेंट केलेला आहे. म्हणून मी मगाशी जे काय बोललो तेच बोलतो तुमच्याशी. आणि स्मारक कसं दिसावं त्याच्या बाबतीत मी बोललो. पुण्यामधून जे मी पिंपरी चिंचवड मध्ये स्मारकाचं भूमिपूजन केलं होतं, सोशल मीडियामध्ये बघितलं असेल. त्याच्यानंतर मी माझ्या सोशल मीडियाच्या पेजवरती माता रमाईंचं कसं स्मारक होईल पिंपरी चिंचवड मधलं, तर देशामधलं सगळ्यात चांगलं स्मारक माता रमाईंचं पिंपरी चिंचवड मध्ये होईल, की ज्याची लागत लागणार आहे 30 करोड रुपयाच्या लागत आहे. आणि भव्य दिव्य आहे. जवळजवळ 2 एकर एरियामध्ये ते स्मारक आहे. ते बाबासाहेबांचं स्मारक आहे, तिथे रमाईंचं स्मारक आहे. दोघांनाही आतल्या बाजूने जाताना येऊ शकतं. एक बाहेरून जाता येईल, एक आतून जाता येईल. तशा प्रकारे माता रमाईंचे स्मारक आज संपूर्ण देशभरामध्ये होत आहे. मध्यंतरी मी एक पुस्तकाचं उद्घाटन करत होतो आशालताबाई कांबळे मुंबईच्या आंबेडकर भवनामध्ये. तेव्हा मला सांगितलं की मुंबईची 40 अशी पुस्तकं आहेत की माता रमाईंवरती आलेली. आणि तेव्हा मी सांगितलं होतं पण तू गडबड झाली. माता रमाईंची वरती आलेली सगळी मराठीमधली पुस्तकं ही माता रमाईंच्या स्मारकामध्ये वनांमध्ये मी बोललो डिस्प्ले करेन. त्यांना दाखव, लोकांना समजवण्यात येईल, दाखवण्यात येईल की एवढ्या मोठ्या संख्येने पुस्तकं माता रमाईंवरती देखील लिहिली. आणि त्याच्यामुळे माता रमाईंना सगळे आता त्यांचा इतिहास जाणून लागलेले आहेत. म्हणून माता रमाईंची जास्त प्रमाणामध्ये लोक आज त्यांच्याबद्दल वाचतायत, त्यांचा त्यागाबद्दल, बाबासाहेबांना दिलेल्या साथबद्दल. आणि एक भावना निर्माण होते की माता रमाईंना अभिवादन करणं, त्यांच्या स्मारकाला जाणं. म्हणून 2015 मध्ये जेव्हा रमणांनी या स्मारकाचं उद्घाटन झालं त्यावेळेला जवळजवळ 1,00,000 लोक त्या वनानं आणि त्या दापोली शहराने कधी बघितली नव्हती. एवढी लोक असं त्या पोलीस कमिशनरने मला येऊन सांगितलं. 7 फेब्रुवारी 15 ते शहरातलं पाणी संपलेलं होतं, जेवण संपलेलं होतं. परंतु लोकांना पाण्याची आणि जेवणाची
भुकेची काही आस नव्हती. बा माता रमाईंचं स्मारक कसं आहे ते बघणं आहे, याच्यासाठी 3-3, 4-4 किलोमीटर चालत आहे. आणि आज देशभरामध्ये संपूर्ण देशभरामध्ये माता रमाईंची स्मारक होत आहे. त्या गुजरातमध्ये तर 2 स्मारक आहेत. जिथे भारतीय बौद्ध महासभेची शाखा आहे, बोटाद येथे माता रमाईंचं स्मारक भारतीय बौद्ध महासभेने स्मारक केले बोटाद मध्ये. बीजेपीला जे असे फॉर असतील त्यांनी माता रमाईंचं 4 माळ्याचं स्मारक बाजूला केले, काही 5 मिनिटाच्या अंतरावर. गिर सोमनाथ मध्ये मी गेलो होतो. तोतैया तोतला असं शहराचं नाव आहे, जिथे संपूर्ण 250 लोकांची आपली लोकांची घर आहे. तरी माता रमाईंचं स्मारक केलेलं, 2 माळ्याचं स्मारक राजस्थान मध्ये आहे. राजस्थान मध्ये त्या हॉलला नाव दिलेलं आहे. 25 किलोची बाबा रमाईंची प्रतिमा मी दिलेली आहे, फोटोकॉपी तसबीर, की त्याचं वजन 25 किलो, 3.5 बाय 4.5 फुटाची एवढी मोठी आहे. सागाचे लाकूड आहे म्हणून एवढं भलं म्हणतात, त्याचं वजन झाले. मला एक काही मला प्रश्न विचारायचा, जो मला वाटतं 90चा काळ होता. 90च्या काळामध्ये बाबासाहेबांना ती PhD करणारे खूप लोक, विशेषतः युरोप मधून येणारे विद्यार्थी खूप होते. तेव्हा ते बाबासाहेबांचा अभ्यास वगैरे करून झाल्यावरती माझ्याकडे यायची. दुर्दैव आहे आपल्याकडे, येणाऱ्या काळामध्ये सिद्धार्थ कॉलेजचं सगळं कंट्रोल माझ्याकडे आलं तर अंडर द वन रूफ अशी लायब्ररी तयार करेन की सगळं बाबासाहेबांचं मटेरियल तिथे मिळेल, की त्याला इथे जायला नको तिथे जायला नको, पुस्तक कलेक्शन त्याला एका ह्याच्यामध्ये मिळेल. तेव्हा ते विद्यार्थी मला विचारले. मला बाबासाहेब शिकल्यानंतर ते नॅचरली बाबासाहेबांच्या पत्नीबद्दल ते लोक विचारले. परंतु त्यावेळेला खूप मोजकी पुस्तकं होती आणि ती मराठीमध्ये होती. तेव्हा मी सांगितलं होतं लेखकांना, अरे भाई यांचं इंग्रजीकरण काय, जोपर्यंत रमाई वाचत नाही तोपर्यंत बाबासाहेब करणार नाही, हे मी त्यांना सांगितलं होतं. म्हणून पहिले रमाई वाचावी लागेल. परंतु रमाई तेव्हा इंग्रजी पुस्तकं नव्हती आणि त्यावेळेला एवढी टेक्निक देखील नव्हती की ट्रान्सलेशन मोबाईलच्या माध्यमातून. परंतु आज रमाई सगळ्यांना इंग्रजीमध्ये अनेक पुस्तकं आली, ट्रान्सलेशन आले आणि त्याच्यामुळे रमाई आज युरोपापर्यंत गेली. आणि तो दिवस आज ठरून आज आपल्या सगळ्या केंद्रीय शिक्षणाचा समारोप सोहळा ठेवलेला आहे. मी तुम्हाला अभिनंदन करेन सगळ्यांचं, केंद्रीय शिक्षणाचं. मी रिझल्ट बघितले, चांगल्यापैकी रिझल्टने पास झाल्यात, तुमचं अभिनंदन करतो. 10 दिवसाची मेहनत आहे. शिक्षणापासून काही गॅप पडल्यानंतर देखील तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने मार्क मिळवलेले आहेत. ज्ञानाची गोडी आहे, धम्माची गोडी आहे. त्याच्यामुळे तुमचं कॉन्सन्ट्रेट, एकात्मता मिळाली तुम्हाला. आमचे केंद्रीय शिक्षक देखील शिकवण्यामध्ये हुशार आहे. काही रिपोर्ट्स मध्ये लिहिला असेल ते मी नंतर वाचतो. परंतु केंद्रीय शिक्षणाला मी सांगितलेलं आहे, बाबा छान देत असताना उत्तम देण्याचा प्रयत्न करा, की जेणेकरून आपल्याला केंद्रीय शिक्षका घडवायचे आहेत की तुमचा आदर्श त्यांच्याकडे असायला पाहिजे. त्या जेव्हा जातील, महाराष्ट्रामध्ये जातील, देशाभरामध्ये जातील, त्यावेळेला तिथे देखील लोकांनी त्यांना बघा चांगल्या प्रकारे शिकवलं असेल. बऱ्याच वेळेला मी अशा कार्यक्रमाला असतो, मला वाटतं अलीगडला होतो. अलीगडच्या काळात, अलीगड नंतर मी
हरियाणामध्ये गेलो. हरियाणामध्ये भारतीय बौद्ध महासभेचे कार्यक्रम होते आणि अलीगडवरून मला वाटतं ही लोक परत आले. तुम्ही लोक परत आले नाही, निखाडे होता मला वाटतं. तेव्हा मी बघितलं केंद्रीय शिक्षिका होत्या, त्या महिला, अलीगडच्या महिला त्यांना सोडायला तयार नाही. अरे मुझे बात करनी है, मुझे भाषण करना है, मुझे प्रबोधन करना है, जो रुक जाओ जरा, इनको से साथ हम लोग मिलते हैं, बाहर तक हम जाके छोड़ के आते हैं. इतना बड़ा लगाव त्या केंद्रीय शिक्षकांबरोबर होता की म्हणे त्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे 10 दिवसामध्ये शिकवलं. इस प्रकार का शिक्षण हमें आज पहले मिलता था तो हम लोग ज्यादा धम्म का प्रचार और प्रसार इस मुद्दे में करते थे. असा आदर्श जर निर्माण केला तर मला वाटतं आपल्याला जे ध्येय धोरण गाठायचं आहे ते आपण जरूर गाठू. आपल्याला सांगतो आपण उद्या, आज संध्याकाळीच आपल्या आपल्या घरी निघून जा. जे 2 इश्यू महत्वाचे झालेले आहेत त्याच्यामध्ये खूप मोठा समाजामध्ये काही लोकांनी गडबड करण्याचा प्रयत्न केले. एक जनगणनेच्या माध्यमातून त्याने काही जे व्हिडिओ आलेले आहेत, लोकांना भारतीय बौद्ध महासभेने सांगितलेले आहे अशा प्रकारे आपलं नोंदणी व्हायला पाहिजे. पण आता जी होत आहे ती प्रॉपर्टीची नोंदणी आहे, परंतु नंतरच्या काळामध्ये नोंदणी होणार आहे धर्माच्या कॉलम मध्ये, बौद्ध जातीच्या कॉलम मध्ये महार, मांग, चांभार वगैरे जे काय आले असतील ते लिहा, पाली शब्द लिहा. परंतु 2 दिवसापासून जे आपल्या काही दिवस साथी होते त्यांनी जो व्हिडिओ केलेला आहे तो चुकीचा व्हिडिओ आहे. आता त्यांना कधी सभेमध्ये घेऊ नका, तुम्हाला सुद्धा चुकीचे व्हिडिओ लावून समाजामध्ये कन्फ्युजन निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. वर्गीकरणाचा मुद्दा त्या दिवशी चांगल्या प्रकारे प्रबोधन झालेला आहे. येणाऱ्या 31 तारखेला वाशी येथे बुद्धा फाउंडेशनच्या वतीने आणि भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने देखील याच्यावरती परिसंवाद वाशी बुद्ध विहारामध्ये ठेवलेला आहे. ते जेणेकरून आपल्याला आपली संख्या, आपल्याला खरी संख्या किती आहे ते कळणं गरजेचं आहे. बौद्धांची संख्या किती, महाराष्ट्रामध्ये किती आहे, देशाभरामध्ये किती आहे, ही संख्या कळणं गरजेचं आहे. काही युनिव्हर्सिटीच्या स्टॅटिस्टिकने मला सांगितलं महाराष्ट्रामध्ये 1,83,00,000 वगैरे अशी काही संख्या आहे. आपल्याला तो टार्गेट करून चालावं लागेल. बाबा आपण 1 कोटीच्या वरती आपली नोंदणी करायला पाहिजे हा महाराष्ट्रामध्ये. मान्यवर खानशेर आमचा एक नारा होता त्या काळामध्ये, जिसकी संख्या भारी उसकी भागीदारी, राजनीति में भागीदारी असा नारा होता. आज सगळ्या देशामध्ये संख्येचा खेळ चाललेला आहे आणि जे काय व्हिडिओ पाठवत आहेत त्यांना कधी समाजामध्ये ती लोक गेले नाही. ज्याने आपल्या बायका, ज्याने आपल्या मुलांची लग्न कधी बौद्ध पद्धतीने केली नाही, असे लोक आज आम्हाला उपदेश करण्यासाठी व्हॉट्सअपच्या माध्यमातून उपदेश करतात. अशा लोकांवरती बाजूला सारून बाबा भारतीय बौद्ध महासभा काय सांगते हा मेसेज आपल्या सगळ्यांच्या वतीने जायला पाहिजे. ज्या ज्या आपण गावामधून, शहरामधून आलात, जिल्ह्यामधून आलात, त्यांचं प्रबोधन करा बाबा की अशा प्रकारचा मेसेज जाणं आणि आपली नोंदणी करणं, आपली खरी संख्या किती वाढवणं, बाबासाहेबांची धम्मक्रांती किती यशस्वी झाली आहे महाराष्ट्रात आणि देशामध्ये, हे प्रमाण आहे. जनगणना म्हणजे मी समजतो प्रमाण आहे. त्याच्या माध्यमातून आपण सांगू शकतो, येथे व्यवस्थेला सांगू शकतो बाबा तेरा 140 करोड़ का देश है बोलता है, तो 140 करोड़ में इतने बौद्ध है, 140 में इतने मुस्लिम है, इतने क्रिश्चियन है, इतने आदिवासी है, जो हिंदू धर्म का कोई भाग नहीं है. जेव्हा सांगू तेव्हा 140 ची ती टुनटुन आहे प्राईम मिनिस्टरची, ती कुठेतरी बंद होती आणि हा देश
सेक्युलर आहे, सर्व जाती धर्म पंथ वगैरे यांचा देश आहे, हा मेसेज या जनगणनेच्या माध्यमातून मला आपल्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. माता रमाईंना पुन्हा एकदा अभिवादन करतो. मला परळ येथे जायचं आहे. मला भेटण्यासाठी काही लोक आली होती 4 दिवसापूर्वी. तेव्हा त्यांना मी खरं म्हणून सांगितलं, बाबा एवढ्या वर्ष मी मुंबईमध्ये आहे, माता रमाईंची स्मारक देशाभरामध्ये उभी करत गेली, परंतु माता रमाई आणि बाबासाहेबजी ते 22 वर्ष राहिले. तिकडे मी गेलो नाही, परंतु ह्या वर्षी किती वाजले तरी मी येणार म्हणून मी लवकर माईक घेतला. कार्यक्रम हा पुढे चालू राहील, परंतु मला जाण्याची पुन्हा एकदा परवानगी द्यावी. बरेचसे लोक तिथे नायगाव मधले लोक थांबलेले आहेत आणि मला देखील हा जो पडलेला एवढा मोठा गॅप आहे, माता रमाईच्या खोलीमध्ये राहिल्या, बाबासाहेब राहिले 50 आणि 51, तिथे जाऊन त्यांना तिथे नतमस्तक व्हायचं आहे. आपल्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. तुम्ही भारतीय बौद्ध महासभेचे जे मी म्हणतो ब्रँड अँबॅसेडर आहात. आपण ह्या प्रचार आणि प्रसार भारतीय बौद्ध महासभेचा करावा, धम्माचा करावा आणि आपण समाजाला आणि धम्माला बाबासाहेबांच्या याला देऊ शकलो ही कृतज्ञता बाळगाल अशी मी अपेक्षा करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय संविधान.